युवतीचा विनयभंग प्रकरणातील डॉक्टर अभिनंदन धोत्रे याचा अटकपूर्व जामीन इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला। मागील आठवड्यात टाकवडेवेस परिसरातील धन्वंतरी क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टर अभिनंदन धोत्रे यांनी मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून डॉक्टर धोत्रे फरारी आहे। या घटनेमुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी धोत्रे यांच्या दवाखान्यावर दगडफेक केली होती। डॉक्टर धोत्रे यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। त्या अर्जावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली। पीडित युवतीच्या वतीने ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे यांनी युक्तिवाद मांडत गंभीर गुन्हा करणाऱ्या डॉक्टर धोत्रे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली। तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट HN मोहिते पाटील यांनी युक्तिवाद मांडला। दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावर निर्णय देताना न्यायालयाने डॉक्टर धोत्रे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला।